बसलो इकडे कन्स्ट्रक्शन साईटच्या समोर जी जागा आहे ना, इकडे आम्ही खेळायचो लहानपणी. हे पूर्ण असं आहे, पूर्ण साफ होतं मैदान, पूर्ण ग्राउंड होता. त्या बाजूला एक लॉन सुरू केलेला, आता हे कन्स्ट्रक्शन सुरू झालं. सकाळ कशी गेली मी सांगणार नाही, कारण की कालची शेवट कशी गेली ही कालच्या ब्लॉगमध्ये बघा, मग तुम्हाला कळेल का सकाळ कशी गेली असेल माझी. काइंड ऑफ थोडंसं अवघड होतंय, थोडंसं हार्ड होतंय सध्या तरी. लाईफ थोडीशी हार्ड व्हायला लागलंय. काल भरपूर त्रास झाला. आता मी काय बोलणारच नाही, कारण की मी काल पण बोललेलो का राहू दे, मी आता बोलणारच नाही. आज पूर्ण दिवस संपल्यावर बघू कसं जातो ते. झाली, एक ऑर्डर दिली, जवळचीच होती आणि रेग्युलर कस्टमरचे होते. ते काका असतात, एकटेच असतात ते, हॉटेल द रिझनच, पण एकटेच असतात ते. नेहमी मी ऑर्डर घेऊन जातो त्यांच्यासाठी. तर नाही नो का, कधी कधी वाटते एकटंच तर चांगलं असते, पण आफ्टर अ सर्टन पिरियड, सर्टन एज, एकटं राहणे फार कठीण होऊन जाते. त्या काकांसाठी होते, त्याच्यावरनं एक अंदाज येतोय मला. असं इकडे बसलोय आता ऑर्डरची वाट बघत. इथे ह्याच्यासाठी बसलोय का सकाळी त्या साईडचे वगैरे रेस्टॉरंट सुरू नाही राहत आणि ह्या साईडचे पण नसतात, कारण की आताची 10 सव्वा 10 टाईमच दाखवतो, 10:15 नसतील झाले. आणि ॲक्च्युली संडे आहे ना, 11 वाजल्यात, 11. आणि ॲक्च्युली संडे आहे ना, तर संडेला मोस्टली संडेला रेस्टॉरंट्स लेट ओपन होतात. पालघरमध्ये दंडो आहे, वॉट एव्हर द रिझन इज. बाकी नाश्त्यावाले सुरू असतात ना रोड साईडचे, त्याच्यामुळे कदाचित असेल. तर नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चांगल्या आशेने, अपेक्षेने दिवस सुरू केला आहे. बघूयात पुढे काय होते. थांबलोय वाट बघत. आय होप बोलणार नाही आम्ही, देतो अपडेट तुम्हाला. ऑर्डर घेऊन आलेला आता, रेग्युलर कस्टमर त्यांच्याकडेच ऑर्डर घेऊन आलेला. ते हसायला लागले, आणली दुसऱ्या रेस्टॉरंटमधून, रसराजमधून घेऊन आलो. आता तर मी सांगते रसराज बोलतो ना, रसराजमधूनच मी घेऊन आलो. पण एक गंमत झाली ॲक्च्युली. जस्ट क्लास सुटलेला आणि कोणाचा तरी मूड खराब झाला असेल. आता क्लास सुटला ॲक्च्युली आणि मी घेतलेला मोबाईलला तिला घेऊन नाचतोय माझ्यासोबत. हिला घेऊनच आलो बघ. आता ऑर्डर होती तेवढा वगैरे काय करणार, कामच असं आहे. तर फिरायला लागेल तिला माझ्याबरोबर, ऑप्शन नाही तिच्याकडे. नाही तर मग रिक्षात जायला लागेल घरी, ते परवडत नाही ना आम्हाला, परवडत नाही. चला निघतो इकडून. झाली फर्स्ट सेकंड ऑर्डर एक लागत नाही आजकाल एखादं. पाऊस सुरू आहे, भरपूर पाऊस सुरू आहे, पण हे असं थोडंसं म्हणजे लाईटमध्ये सुरू आहे. काय सांगतात त्याला, हलका हलका सुरू आहे, पण कंटिन्यू सुरू आहे. संध्याकाळ झाली, टार्गेट झाले माझे, टार्गेट झाले माझे. आयुष्य बरोबर अँड टार्गेट डन. सो मला बरं वाटलं, कारण की टार्गेट होत नाहीत ना तेव्हा हालत खराब होते. पण टार्गेट झाले आता बरं. आता थोडंसं फिरतोय ह्या साईडून. अजून 2 झाले का ते मॅक्झिमम टार्गेट आहे ना, तो कवर होऊन जाईल माझा आजचा. पावसाने त्रास झाला, कवर पण नाही झाला मोबाईलला. मला धगधग व्हायला लागलाय, आयचा मेरका धगधग वरेल आहे. काय झालं तर मला वांदे होऊन बसतील. आहे इकडे हायवेलाच आहे, निघतो जामा इकडून आधी. आता हो कुठे आहे मी, हे वडरायची हे खाडी नाही का तुम्हाला मागच्या दाखवलेली, आता दिसणार नाही बरी आपली. वडरायला आलेलो ऑर्डर द्यायला. लास्ट ऑर्डर वाजले बघा किती लेट झालं, ऑर्डर लेट वाजले बघा किती मिनटं. अरे दिस ना 10:30 झाले.
लेट झालं ॲक्च्युली, ऑर्डर लेट दिली ना रेस्टॉरंटने. चाललो आता रिटर्नला. हां आता खायचं प्यायचं काही खरं नाही. तर ठीक होता आजचा दिवस, जास्त लांबवत नाही आता, कारण की मी कंटाळलो ॲक्च्युअलमध्ये कंटाळलो आहे मी. आणि भूक सारखी लागलं आहे, पण मला वाटत नाही मी आज पण जेवणार आहे घरी जाऊन, कारण की मी तुम्हाला बोललो की थेरपी सुरू ठेवलं आहे उपाशी राहायची, त्याच्यामुळे डोंट नो. तर चला हा ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत